तर गुड मॉर्निंग भावानो, माझं नाव आहे आयुष आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. नाव आहे लाभार्थी 26. तर मित्रांनो, आपली सकाळ काही चांगली झाली नाहीये, कारण मी आता पवईवरून निघालोय आणि एकाच ब्रिजवरती बाई 3 ऍक्सिडेंट बघितलेत. 2 बाईकवाले आणि एक इनोवाला. हलका हलका पाऊस पडतोय, त्यामुळे रोड थोडीशी स्लिपरी झाले, त्यामुळे स्कूटीचं टायर वगैरे थोडं स्किड होतोय. आणि भाई ते इनोवावाल्याचं जर माहित नाही त्याने काय केलंय. तर मित्रांनो, आजची राईड आपण चाललोय वणी, म्हणजे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. आणि आता सकाळचे वाजलेत 6:25. 6 वाजता घरातून निघालेलो, फ्युल अप केलं आणि पवईवरून निघालोय. सकाळ सकाळ हलका हलका पाऊस पडतोय मुंबईमध्ये आणि पुढे तर बाई पूर्ण आसमान साफ आहे बाय. मागे हलका हलका पडत होता, त्यामुळे रस्ते वगैरे थोडे ओले झालेले. इकडे तर पाऊस नाहीच आहे, पुढे पण नाहीये. तर गुगल मॅपवर 5 ते 6 तासाचा रोड दाखवतोय. तर बघूया आपण किती वाजता पोहोचतो. बघा, इकडे पण थोडस पाऊस वाटतंय. आय थिंक आपल्याला रेनकोट घ्यावा लागेल. पावसामुळे थोडीशी स्पीड आपली स्लो होईल, त्यामुळे काय अंदाजा नाही लावू शकत कुठे पाऊस पडेल नाही पडेल, त्यामुळे थोडस प्रॉब्लेम होईल. तरी पण बघूया, जेवढा रस्ता कव्हर करता येईल पटपट तेवढा करू. इकडे पण पाऊस पडतोय, जास्त जोरात नाही पण आहेच हलका हलका. तर मित्रांनो, नाशिकच्या साईडला खूप टाइम नंतर चाललंय. लास्ट टाइम काहीतरी नोव्हेंबर मध्ये काहीतरी आय थिंक मी गेलेलो शिर्डी त्र्यंबकेश्वर साईडला. त्याच्यानंतर डायरेक्ट आता चाललोय जून मध्ये. आणि या टायमाला म्हणजे या साईडला खूप कमी येतो, त्यामुळे थोडस जेव्हा पण येतो काही ना काहीतरी चेंजेस वाटतात. आताचा व्ह्यू बघा, पूर्ण निळा असा आभाळ आहे. इकडे थोडेसे मध्ये ढग आहेत आणि एकदम गोड सकाळ भाई एकदम. थांबलेलो होते, आपला मागच्या टायर मध्ये पंक्चर होता, तर पंक्चर बनवलं आपण आणि परत निघालोय. अजून मॅपवर चेक केलं तर 4 तासाचा टाइम दाखवत आहेत आपल्याला. आता वाजले 7:15, म्हणजे 11 11:30 पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, कारण आपल्याला संध्याकाळी लवकर घरी पण यायचंय. पंक्चर बनवलं तर जरा गाडी चालवायला जरा बेटर वाटतंय, नाहीतर टायर मध्ये हवा कमी असेल असं गाडी चालवायला कॉन्फिडन्स नाही येत. आता थोडा बेटर फील होतंय. मागच्या टायर मध्ये फक्त 10 PSI प्रेशर होता, आता एकदम बरोबर चालते गाडी. भाई एवढं मस्त व्ह्यू आहे ना, एकदम मस्त रोड, साईडने फुलं वगैरे, लेफ्ट साईडला आपली झाडं आणि आकाश पण एकदम एकदम सुंदर वाटतंय ना.
एकदम ब्लू शेड आणि व्हाईट व्हाईट ढग आणि हा रोड भाई एकदम मजा येते गाडी चालवायला. तर मित्रांनो आपण थोडासा चहा प्यायला थांबलेलो आणि आता आपण कसारा घाटामध्ये म्हणजे कसारा घाटाची जस्ट स्टार्टिंग आहे. तर थोडंसं चहा प्यायचा मूड झाला म्हणून चहा प्यायला थांबलो. चहा प्यायली आता परत निघतोय. निघालोय आपण मित्रांनो चहा पिऊन. आता कसारा घाट चालू होईल. 1 ते 2 किलोमीटरवरच कसारा घाटाची सुरुवात आहे आणि मॅपवर अजून आपलं डेस्टिनेशन आहे 3 तास. आता आपण म्हणजे घरून निघून आपल्याला ऑलमोस्ट 2 तास झालेत. आपण 2-2.5 तास झालेत. 6-6:30 वाजता आपण निघालेलो आणि आता वाजलेत 8:25 म्हणजे ऑलमोस्ट 8:30 वाजलेत. आणि या 2 तासामध्ये आपण 105 किलोमीटर कव्हर केलेत. आणि भाई हा जो व्ह्यू दिसतोय ना समोर, कॅमेरामध्ये त्या फ्रेम मध्ये येतोय की नाही माहित नाही, पण जो व्ह्यू आहे ना एकदम खतरनाक आहे, खतरनाक. अरे वा. तर हा आपला कसारा घाट. आणि कसारा घाटामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की मी मॉर्निंगला सॅटेलाइट मध्ये येतोय. मी जेव्हा आपण या नाशिक साईडला आलोय मोस्ट ऑफ नाईटलाच आलोय, त्यामुळे तिकडून जाताना कधी पण रात्रच असते. आणि लेफ्ट साईडला ट्रेन आहे. आज पहिल्यांदा असं झालं असेल की मी दिवसा कसारा घाटामध्ये येतोय. वाव, समोर हे ढग बघा किती मस्त वाटतात. डे लाईट मध्ये राईड करायचा हाच फायदा असतो की तुम्हाला व्ह्यूज एन्जॉय करायला भेटतात. कारण रात्री तर काही दिसतच नाही. घाटामध्ये जी गाडी चालवायची मजा आहे ना नेक्स्ट लेवल आहे. आणि घाटामध्ये रोड असे असतील मात्र बाई फुल एक्स्ट्रीम. समोर एवढा मस्त व्ह्यू, मस्त रोड बाई एकदम कर्व्स, फुल मजा येते गाडी चालवायला. समोरचे हे ढग आणि आभाळ बघून भाई असं वाटतंय मी कुठेतरी दुसरीकडे राईड करतोय. एवढा मस्त वाटतंय ना. तर मित्रांनो नाशिक सिटी मध्ये आपण एंट्री केले. आता वाजलेत 9:25 आणि त्या चहा ब्रेक नंतर आपण कुठे थांबलो नाही. आपण कंटिन्यू राईड करतोय.
आपल्याला 11 ते 11:30च्या दरम्यान पोचायचंच आहे कसंही करून. त्यामुळे जास्त ब्रेक नाही घेत आहे. आणि नाशिक सिटी आपण क्रॉस केले आहे, म्हणजे क्रॉस म्हणजे अजून नाशिक मध्येच आहोत आपण, नाशिक सिटी मध्येच आहोत. आणि इथून अजून 2 तासाचा अंतर दाखवत आहे वणीगडावर. तर आपण बरोबर 11:30 पर्यंत पोहोचून जाऊ. आपण बरोबर आपलं स्पीड वगैरे मेंटेन करत चाललोय. आपण आपल्या टाइमला बरोबर पोहोचलं पाहिजे. थोडस मागे थोडं कन्फ्यूज झालेलो इकडे तिकडे थोडस, पण आता ठीक आहे, आपण बरोबर रोडवर चाललोय. आपण सर्व्हिस रोड मारून लेफ्ट घेतलंय आणि सप्तशृंगी गडीतून अजून 45 किलोमीटर दाखवत आहेत. तर अजून आपल्याला 1-1.25 तास जाईल आणि थोडा घाट असल्यामुळे थोडस आपल्याला टाइम जाईल. जर हायवे असला असतं तर आपण 1 तासामध्ये कव्हर केलं असतं, पण थोडासा घाट सेक्शन आहे त्यामुळे थोडासा 1.5 तासाचा टाइम मे बी आपल्याला लागू शकतो. तर बघूया कसं काय होतंय. एक चांगली गोष्ट आहे की मुंबईमध्ये जसं हलक्या हलक्या पाऊस पडत होता, इकडे पाऊस नाहीये. असं वाटलं पण नाही कुठे की इकडे आता पाऊस पडेल किंवा असं काय. पूर्ण आभाळ पूर्ण क्लिअरच आहे. A few moments later. तर मित्रांनो आपण पोहोचलोय व हे आपला गेट आहे, इथून एंट्री आहे. आता पुढे थोडासा घाट आहे, तो घाट क्रॉस केल्यानंतर मग आपल्याला मंदिर पर्यंत आपण पोहोचू. हा घाट एवढा सुंदर आहे ना, आणि पावसामध्ये तर एवढा सुंदर वाटतं ना. हे लेफ्ट साइडला जो डोंगर आहे पूर्ण आपले वॉटरफॉल आणि पूर्ण ग्रीनरी खूप भारी वाटतं. आणि या राईट साइडला पूर्ण खोल दरी आहे. पूर्ण डोंगराच्या मधून असं कापून पूर्ण रोड बनवलाय. पूर्ण डोंगराच्या मध्ये होता आपण पूर्ण. भावांनो 3-3.5 तासाच्या लाईन नंतर आपलं दर्शन झालंय फायनली. हे आपलं मागे मंदिर आणि आता आपण परत घरी जायला निघायचं.
थोडंसं जेवू नंतर मग निघूया. आता वाजलेत ऑलमोस्ट 2:45. आपण भेटू आता थोडं गाडीवरती. तोपर्यंत आम्ही तयारी करतो. तर मित्रांनो बरोबर 3.5 तास आपण लाईन मध्ये उभे होतो, कारण खूप गर्दी होती आज. आणि 3.5 तासानंतर फायनली आपलं दर्शन झालंय. गड खाली उतरून आता आपण निघालोय परत मुंबईच्या दिशेने. आणि आता वाजलेत बरोबर 2:55. अजून जेवलो नाही. आता सकाळी नाश्ता पण नव्हता केला, त्यामुळे जरा मस्त भूक लागली आहे. तर गड खाली उतरूया, घाट खाली उतरूया, नंतर कुठेतरी जेवायला थांबूया. आपण जेवू, नंतर मग नॉनस्टॉप आपण मारूया मुंबईला जाताना. तर आपण रेकॉर्ड नाही करणार आहोत, त्यामुळे हा आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये, नवीन स्पॉट वरती. तोपर्यंत बाय बाय.